नमस्कार, मी आर्टिस्ट बंटी नागले. मोर्शी शहर आणि तालुका हा महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामधला फार महत्त्वाचा शहर आहे. कारण या शहराच्या माध्यमातून शेतीच्याद्वारे संत्र्याचं फार मोठं उत्पन्न या माध्यमातून केल्या जाते. पण या भागामध्ये राहणारा सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा कामावरून किंवा त्याच्या नोकरीवरून घरी जाण्याकरिता निघतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये कधीच हा विचार नसतो की तो घरी गेल्यानंतर खूप चांगला आणि स्वादिष्ट जेवण हॉटेलमध्ये जाऊन करणार किंवा मोठ्या थिएटरमध्ये जाऊन तो सिनेमा बघणार. त्याच्या मनामध्ये सतत एकच प्रश्न असतो की या वर्षीचं माझ्या मुलामुलींचं शिक्षणाचं सत्र संपल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तो त्याचा मानसिक आणि शारीरिक विकास कसा करेल. म्हणून तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला दिसते की मोर्शी शहरामध्ये अशा कुठल्याच प्रकारचं साधन उपलब्ध नाही आणि त्याच्यापेक्षा बाहेर जाण्याची जेव्हा तो वृत्ती तयार करतो त्यावेळेस त्याला भरपूर असा पैसा लागतो. या अनुषंगाने गेल्या 10 वर्षाआधी तत्कालीन आमदार साहेबांनी जलतरण केंद्र म्हणजे स्विमिंग पूलचं उद्घाटन भूमिपूजन त्या काळी केलेलं होतं. परंतु आज 10 वर्षानंतर सुद्धा ते स्विमिंग पूल अर्धवट राहिलेलं आहे. त्याची फक्त वॉल कंपाऊंड तयार झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त तिथे पाण्याचा थेंबसुद्धा अजून आलेला नाही. याचं कारण काय? का की त्यावेळेसचे तत्कालीन आमदार साहेब आज सत्तेत नाही किंवा इथल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मुलामुलींना डेव्हलप करण्यासाठी उपलब्ध नसलेले साधन. याचं जिम्मेदार कोण? त्या काळातला असलेला ठेकेदार, राजकीय नेते किंवा आपण स्वतः? याचा विचार नक्की करा. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मोर्शी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना राजकीय लोक मूर्ख बनवण्याचं काम करत आहे आणि आज आपल्याला जागणे फार महत्त्वाचे आहे. माझ्या गोष्टीला विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.